आणखी सविस्तर चर्चा करूया आणि सध्या आपल्याबरोबर इम्तियाज जलील सुद्धा जोडले जात आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे त्यांच्याबरोबर बोलणार आहेत। थेट जाऊया आपण विशालकडे। विशाल, आत्ताच आपण बघितलं संजय शिरसाट यांनी म्हटलंय की आम्ही उत्तर देणार, स्पष्टीकरण देणार या नोटिसीचं आणि निश्चितच यंत्रणांना आम्ही सहकार्य करणार असं त्यांनी म्हटलंय। अगदी खरं आहे। इम्तियाज जलील यांनी याबाबत संजय शिरसाटांवर काही आरोप केले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा संपत्ती जमवलेली आहे आणि त्याचे युटिलायझेशन, त्याचा वापर ते करतात असं त्यांनी आरोप सुद्धा केला होता आणि आयकर विभागाला त्यांनी एक तक्रार सुद्धा दिली होती। आता संजय शिरसाट यांनी खुद्द कबुली दिली आहे की मला आयकर विभागाची नोटीस आली आहे। इम्तियाज जलील साहेब आपल्यासोबत आहेत। सर, संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस गेलेली आहे आणि त्यांनी जाहीर कबुलीही दिली आहे त्याची, होय मला नोटीस आली आहे म्हणून। कसं बघता तुम्ही? तक्रार केली होती म्हणून विचारतो। खूप उशीर केलं आणि आयकर विभाग कशासाठी आहे? ज्यांच्याकडे डिस्प्रपोर्शनेट एसेट्स आहे, इन्कम टॅक्स आपण बरोबर भरले का नाही, आपली प्रॉपर्टी किती आहे, 5 वर्षापूर्वी किती होती, 10 वर्षापूर्वी किती होती, हे सगळं रिटर्न फाईल करताना इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना तुरंत कळतं की याच्यामध्ये काय काय झालेलं आहे करके। खूप हुशार लोक असतात, पण असं इतकं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर आता इन्कम टॅक्सने नोटीस पाठवलेली आहे। मला माहीत नाही आहे, त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे आणि सखोल चौकशीमध्ये इन्कम टॅक्स गेले तर आपल्याला खूप सारे मोठे मोठे प्रकरण बाहेर येतील की कशा प्रकारे कोणकोणते लोक त्यांच्यासोबत होते, कशा प्रकारे हे मनी ट्रान्सफर जे होत होतं, तर हे सगळं आपल्याला कळेल की 2.5 कोटी रुपयांची गाडीमध्ये फिरणारा माणूस दुसऱ्यांच्या नावावर गाडी घेतो पण स्वतः चालवतो ते गाडी, त्यांच्या गाडीवर हे तो मिनिस्टरचा स्टिकर लावलेला आहे। हे सगळं प्रकरण बघता म्हणजे मी एका अधिकाऱ्यांशी बोलत होतो, तो त्यांनी मला सांगितलं की साहेब इतकं असं ओपनली करणं म्हणजे असं का केलं असेल त्याने? मी म्हटलं 2च पर्याय होऊ शकतं। एक तर माणूस वेळा असू शकतं की नाही काही असू द्या, दुसरा म्हणजे खूप जास्त हुशार की माझा कोणीही वाकडा करू शकत नाही, माझी सरकार आहे, उपमुख्यमंत्री माझ्या घराचे आहे, त्यांची दमदाटी करून। तर हेच दोन सांगितलंय की 2019 मध्ये माझी संपत्ती किती होती निवडणुकीच्या वेळेस आणि 2024 मध्ये माझी संपत्ती किती होती निवडणुकीच्या वेळेस, याची बाबत मला माहिती मागितली असल्याचं त्यांनी खुद्द सांगितलंय। नाही, त्यांना सांगावंच लागणार आहे ना। आणि इन्कम टॅक्सनी आता हे ओपन इन्क्वायरी करायला पाहिजे। लोकांना त्यांनी हे विश्वासात घेऊन आमच्याकडून पण आम्हालाही नोटीस पाठवा की तुमच्याकडे काय काय पुरावे आहे ज्याचा तुम्ही सिद्ध करू शकतात की संजय शिरसाट आणि त्यांच्यासोबत दुसरेही नेते मंत्री आहे, त्यांचे खूप सारे आमच्याकडे असतात, त्यांच्याकडे का येत नाही? त्याचं एक असंही म्हटलं आहे की ब्लॅक पैसे ठेवणं आता कठीण होत चाललेलं आहे, त्यामुळे पैसा कमावणं सोपं आहे मात्र विल्हेवाट लावणं कठीण असल्याचं ते म्हणत आहे। काय आहे की त्यांनी ज्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते ते चार्टर्ड अकाउंटंट्सचे यंगस्टर्स होते, खूप सारे मुलं मुली होते उसके अंदर, आणि त्यांनी आपलं भाषण देताना एक प्रेरणा कशी देता येईल, त्यांना एनकरेज कशा करता येतं या सगळ्यातून त्यांना मोटिवेट करायला पाहिजे होतं की तुम्ही आता चार्टर्ड अकाउंटंटच्या फील्डमध्ये येत आहे, प्रामाणिक राहा। पण एक मंत्री तिथे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून उभे राहतो आणि अशा प्रकारच्या लोकांना म्हणतो की ब्लॅक मनी येणं म्हणजे हे नाही आहे, पण त्याचा कशा डिस्ट्रीब्यूट करायचं, विल्हेवाट कशी लावायची। तुम्ही विचार करा त्या यंगस्टर्सच्या माइंडमध्ये काय गेलं असेल की अशा प्रकारचे आपल्याला हे कस्टमर्स भेटणार आहे जे स्वतःहून म्हणत आहे की माझ्याकडे ब्लॅकचा खूप पैसा आहे पण मी कशा त्याचा हे करू। म्हणजे काय हे की विशाल, या प्रकरणामध्ये तुम्ही हॉटेलचा विट्सचा घ्या किंवा MIDCच्या लँडचा घ्या किंवा ते वर्ग 2ची जमीनचा घ्या किंवा जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे। अनेक मंत्री असं 2 नंबरचे धंदे करतात, अनेक नेते 2 नंबरचे धंदे करतात, पण संजय शिरसाटनी ज्या प्रकारे हे सगळं ओपनली घडून आणलं तर बहुतेक त्यांना असं वाटलं असेल की माझा जसा स्वभाव आहे, मी पोलिसांना मानत नाही, अधिकारी सगळं त्यांच्या दरवाज्यावर उभे राहतात, हात जोडून उभे राहतात, तर माझा कोण काय वाकडा करू शकतं, मला कोण विचारू शकतं, या उद्देशाने हे त्यांनी सगळं केलेलं आहे। आता आमची अपेक्षा आहे की इन्कम टॅक्स असू द्या, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट असू द्या,